पोलीस भरतीचे किती जण आहेत? माझी भाषा कळते ना? हा, पोलीस भरतीचे किती जण आहेत? हा? बाकीचे युपीएससीचे आहे का? हा, मग पोलीस भरतीचे आहेत ना? सकाळी ग्राउंडला किती जण जातात? बर. तिच्या सोबत किती जण जातात? हा? मायच्यान सांगा. म्हणजे हा, लक्ष द्या इकडं. मई जीप काळी आहे. 100 मीटर मध्ये तुझी कोलाटुडी होऊ शकते. तू हा गोळा फॉल जाऊ शकतो. तर विनंती एकच आहे, एक मोठा भाऊ म्हणून तिला गोळा शिकू नको. तुला तुला जर या भरतीत लागायचं असेल तर मग कळकळीची विनंती आहे, तिला ज्यानं गोळा शिकवला का ती लागायली आणि तू इथंच राहिला. कळलं का? आसमान से टपका खजूर पे लटका घर का न घाटका. त्यामुळे विनंती एक आहे. आणि इकडे पहा, कोणाचं भाषण ऐकून, कोणाचं मोटिवेशन ऐकून या क्षेत्रात पहिल्यांदा येऊ नका. सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का? या महाराष्ट्राला अलीकडे कीड लागले पहा, मोटिवेशनल कार्यक्रम. मला जर कोणी मोटिवेशनल वक्ता, प्रमुख व्याख्याता म्हणलं की मला ताण येते पहिले. कारण मोह शिक्षण आहे 12वी डीएड. मी काय BA केलं नाही, मी काय BCom केलं नाही, मला काय BSc करायचं काम पडलं नाही. त्याच्यामुळे मला काय बाकीचं शिक्षण घेण्याचं काम पडलं नाही. आणि त्याच्यानंतर मला कोणी विचारलं नाही, कारण का मसळ हेकणी असो मोडकी असो दूध द्यायली ना, दुधाशी मतलब. लोकांना काय घेणं माझ्या डिग्रीशी? मला शिकवता येते बरोबर आहे. मी सांगायलो महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड आहे. छत्तीसगड 2 जिल्ह्याला लागून आहे. वरच्या जिल्ह्याचं नाव गोंदिया आहे, जो 1 मे 1999 निर्माण आहे. खाली गडचिरोली आहे, 26 ऑगस्ट 1982 निर्माण झालेला आहे. मग मी जर चुकीचं शिकवत नसेल तर माझ्या डिग्रीशी काही घेणं आहे का? नाहीये. पण सक्सेसची एक सोपी डेफिनेशन सांगतो बा. आम्ही मोर्चा काढायला आलतो 2 तारखेला गांधी जयंती निमित्त. वर्धा शहरामध्ये पहिल्यांदा सर व्हायरल झालते. सर व्हायरल झाल्यावर सरचा जो खतखत व्हिडिओ आहे, आपला क्लास बंद पडलेला होता, कोरोना कालखंड होता, आणि तो एक व्हिडिओ मी स्टेटसला ठेवला होता. आणि मग सरला मी कॉल केला की बाबा परभणीत आमचा असा असा क्लास आहे, तर तुमचा व्हिडिओ आवडला. त्याच्यापेक्षा पोरांना शिकवण्याची तुमची ती तळमळ आवडली, ती जी तळमळ होती ती आवडली. आणि तेवढं मी बोललो. सरचा म्हणजे माझा नंबर सरकट सेव्ह नसेल, पण मी सरांचा नंबर सेव्ह केला. मग त्याच्यानंतर क्लास चालू करण्याच्या उद्देशानं मग आंदोलन करायचं. मग आंदोलन कुठं करायचं आहे? मग 2 ऑक्टोबरला. मग 2 ऑक्टोबर म्हणल्यावर गांधीजी जरी गुजरातचे असतील तर देशाचे राष्ट्रपिता आहेत ना. हा, मग ते राष्ट्रपिता असल्यामुळे ते चलता चलता आपल्या वर्ध्याला आले होते. आहे ना. मग चला म्हणले वर्धेत आंदोलन करायचंय. आंदोलन करताना इथं कवी संमेलन होतं आणि खालच्या हॉलवर जेवणाची व्यवस्था होती. हा हा, पलीकडे गेलतो आपण, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी पहा, तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर काय झालं, इथं आनंददादा राऊत असेल, ते देशमुख सर होते, नितीन देशमुख सर्व होते. आणि मी असं 3 नंबरच्या खुर्चीवर बसलो होतो. ते काय बोलायलेत अशी मी त्यांची शूटिंग घेऊ लागलो. ते काय बोलायलेत, सर इथं बसलेले होते सर्व विचार मंचावर. आणि माझा उद्या काहीतरी क्लास होता, नाही आम्ही निघणार होतो. तर त्यावेळेस म्हणजे मी असं 3ऱ्या नंबरच्या खुर्चीवर आनंददादा राऊत त्यांच्या कविता असतील तर कोण काय म्हणाले म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये शूटिंग करू लागलो. तुमच्या त्या याच्यामध्ये आहे पण ते, है ना. तर सांगायचं तात्पर्य पहा, हा दगड आहे, कळलं का? या दगडावर आपण घणानं ठोका आणायलो. तर घणानं ठोका आणताना पहिला ठोका, दुसरा ठोका, तिसरा ठोका, चौथा ठोका, एक वेळे ती दगड फुटतो. दगड फुटण्यामागं पहिल्या ठोक्याचं पण योगदान असते. मी जरी तिथं बसलो असेल, तो काळ वेगळा असेल, मी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली की मला वेळेला महत्व द्यायचे. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है. फक्त ती वेळ, ती जी वेळ होती मला की बाबा आपण आलो, सर व्हायरल आहेत, प्रत्येक जण सर सोबत फोटो काढू लागलं. आणि मी सरचा एक 10-15 मिनिटं अभ्यास केला. सर व्हायरल कशामुळे आहेत कळलं, सरची बोली भाषा. मग मी फक्त एक टाकला की बाबा आपल्यालाही हे बोलता येते, आमची मराठवाड्याची भाषा आहे.
काळ टिकत नाही. तुमच्यात इनबिल्ड कंटेंट असला पाहिजे. केवळ व्हायरल होण्यासाठी छिद्रे चाळे करू नका. अनेक पोरी आहेत, तुम्ही इंस्टाग्रामवर असाल, तुमचा एरिया रिअल लाईफ बर्बाद करून घेऊ नका. तुमची जी रील आहे का, त्या रीलच्या नादात रिअल लाईफ बर्बाद करून घेऊ नका. सरांनी सांगितलं बाबा आपण व्हायरल झालो, व्हायरल झाल्याचं आयुष्य बेकार असते, आहे का नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, व्हायरल होण्यापेक्षा आपले 3 चेहरे आहेत पहा, या 3 चेहऱ्याकडे वैयक्तिक लक्ष द्या. त्या 3 चेहऱ्यापैकी पहिला चेहरा असतो की आपण कपडे घातल्यावर ते लोकांना कसे दिसायला पाहिजे. आपण आता मैत्रिणी यांना त्यानं मित्रांना त्यानं तुम्ही कपडे घ्यायला गेले, शर्ट जेव्हा तुम्ही घालता तेव्हा कोणाला विचारता, मित्राला कसं दिसायला. आपला मित्र एवढा दलिंदर, हे तुला चांगलं दिसणं, कारण त्याची आयडिया असती हे माझ्यापेक्षा चांगलं दिसू नये. त्याचं नाव मित्र आहे ना भाऊ, त्याचं नाव काय, मित्र आहे. मित्र म्हणजे कोण, दलिंदर. मित्र म्हणजे कोण, दलिंदर. आता आपल्याला छावा नावाचा चित्रपट आला, त्याच्यात दोस्ताना दाखवला कवी कलश आणि शंभू राजे यांचा, है ना. मन में जीते जीत है, मन में हारे हार है, हार गए जो बिन लढे उन पर धिक्कार है. छान दाखवलं. आपल्याही जीवनात तसे मित्र आहेत, पण आपले मित्र थोडे वेगळे आहेत. आपला मित्र आपल्या बाजूला बसते, बाजूला बसून कानात म्हणते, अर्धा तास झाले तुझ्याकडेच पाहू लागली. झाला ना बुगायचा. ती जरी पाहत नसली तर हे बळच पाहत आहे ना. इकडं सर किती जीव तोडून शिकव, त्याला काही घेणं नाही. आणि मग जवळ गेल्यावर कळतंय प्रॉब्लेम तिच्या डोळ्यात होता. आपले मित्र आहेत का नाही. तर आपल्या जीवनात असा मित्र पाहिजे की जेव्हा 5, 10, 20 मिनिटं आपण वेळ वाया घालताना त्यांना आठवण करून दिली पाहिजे की क्लासची फीस भरताना आपल्या बापाची परिस्थिती काय होती. ह्या ज्या मित्रांना आठवण करून तुम्हाला कोणी इथं यावं, 2 हिंदीचे डायलॉग मारावे आणि एखाद्या परिस्थितीवर बोलावे, एवढे तुम्ही नाबालिक नाहीत. कळलं का, की बाबा आपण किती दिवस एखाद्या खुर्चीवर बसायचे, कोणतरी इथं बोलणार, त्याचे बोलबच्चन आपण ऐकायचे. याच्यापेक्षा आपणही त्या खुर्चीवर बसलो पाहिजे. आपण नाही बसलो तर आपण केलेल्या कामामुळे आपल्या बापाला या खुर्चीवर बसू शकलो पाहिजे. ती शपथ आपल्याला स्पर्धा परीक्षेत पहिल्यांदा घेता आली पाहिजे. त्याला मोटिवेशनची गरज नाही. आपल्या घराचे पत्र आहेत, आपल्या बहिणीची परिस्थिती आहे, बहिणीच्या लग्नातला प्रश्न आहे, बापाच्या अंगातले कपडे आहेत, बापाच्या पायातली चप्पल आहे. तुम्हाला कोणाच्या भाषणाची गरज काय. तुम्हाला काय वाटतं इंस्टाग्रामला एखादं मोटिवेशनल स्टेटस ठेवल्यानं दिवस बदलतात. असे दररोज भिकारचोट लाखो ठेवतात. परिवर्तन काय, यानं काहीच होत नाही. तुम्हाला काही गोष्टीत कोणतरी डिवचलं पाहिजे, कोणीतरी म्हणलं पाहिजे ही तुझी लायकी नाही. सिद्ध झाल्यावर तुम्ही म्हणले पाहिजे मला असं कोणतरी बोललो होतं, पहिलेच नाही. आपला कार्यक्रम काय आहे, ग्राउंडवर करत असताना आता पोरं आहेत काही काही स्पर्धा परीक्षेचे. याचा सर्वात मोठा वीक प्रॉब्लेम काय, मोटिवेशन. पोरं आपण अंडा आमलेटच्या गाड्यावर गेलो. आता मी तर अंड खात नाही, मी नॉनव्हेज खात नाही, पण अंडा आमलेटच्या गाड्यावर गेल्यावर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आपण त्याला अंडा आमलेट म्हणतो तेव्हा काय करते, त्याचं स्टाईलमध्ये अंड फेकते पहा. त्याच्याकडे काहीतरी लोखंडाचं असते बारीक्स, आणि टचकान हाणते. म्हणजे पहा, जर अंड बाहेरून फोडलं त्याचं आमलेट होते, आणि ते आतून फुटलं का नव्या जीवाला जीव देते. तर कुठली प्रेरणा आहे, आतून फुटायचं शिका. तुम्हाला कोणी फोडणार नाही. तुमचं अंडा आमलेट हो द्यायचं नसेल तर आतून फुटणं काळाची गरज आहे. आपला प्रोग्राम काय, कोणीतरी इथं 2 डायलॉग हल्ले, अरे बापरे आता दाखवतो अभ्यास. किती दिवस, तिनं जवळ येऊन वाज घेतला. तिला म्हटलं काय सांगता, 90-20 हाणून असेल. कळलं का, सांगायचं तात्पर्य मला हे कळालं महाराष्ट्रातल्या लोकांना कोणत्या भाषेत बोलावं लागते. पण ही गोष्ट इथं बसलेल्या मुलींना मुलांना सांगेल की बाळांनो, त्या रीलच्या नादात रिअल लाईफ बर्बाद करून घेऊ नका. मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की आरशा समोर गेल्यावर आपले 3 चेहरे असतात. त्याच्यातला पहिला चेहरा असतो जगाला आपण कसे दिसायला पाहिजे, दुसरा चेहरा मी स्वतःला कसं दिसायला पाहिजे, आणि तिसरा चेहरा मला माहित आहे मी किती हरामखोर आहे, मला काय येतंय काय नाही येत, माझी नीतिमत्ता कशी आहे, मी लोकांच्या लेकराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. हा तिसरा चेहरा मला डेंजर असतो. तर तुम्ही व्हायरल झाले न झाले, लोक काही डायलॉग मारो, तिसरा चेहरा तुम्ही सामाजिक काम करताय, गोरगरिबांच्या लेकरांना शिकवताय, त्यांना ध्येयापर्यंत नेऊन सोडतात, है ना. तुमच्या दुडीत भाकर आहे, कुठल्या तरी व्यवस्थेच्या ताटात भाकर नाही.
ती तिथं नेऊन टाकतात. कोणत्याच मायकालालच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तिसरा चेहरा म्हणला यू आर ग्रेट, तुमचं काम नंबर 1 आहे. त्याला कोणाच्या सर्टिफिकेटची, कोणाच्या डायलॉग बाजीची गरज नाही. आपलं काम नेक करायलो आहे का नाही. म्हणजे विश्वास नांगरे पाटलाचं भाषण ऐकून यानं 15 दिवस ग्राउंडला गेला नाही. ग्राउंडला नाही गेल्यावर जेव्हा मित्रांनी विचारलं भाऊ कस काय, म्हणला विश्वास नांगरे पाटलाचं भाषण ऐकलं, आता पोलीस भरती नाही, ओनली IPS. बाजूचं लगेच म्हणलं तू, त्याला कळलं आपली अवकात काढली. उद्या तीच नाईट पॅन्ट, ते टी शर्ट, चल रे बाबा ग्राउंडला. आपल्या जवळच्या लोकांना आपली रेंज काढली का नाही. सांगायचं तात्पर्य काही करा, पण अभ्यास करताना टेक्निकल स्टडी करा. पोलीस भरती तयारी करताना पेपर सेट कोण सोडवलेत? चला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, तुमची मजाच घेतो आता, थांबा. आणि भाषणान काय होत नसते, हे भाषणबाजी नो प्रॉब्लेम, याच्यात काही नाही. हा पहा, मी तुम्हाला विचारलं, आपला भारत देश आहे समजा, हा नसेल तरी याला भारत समजून घ्यायचं. हा भारत आहे. यस. आता मी विचारलं, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? लक्ष द्या एकदा, काही गोष्टी टेक्निक. आता मी जर म्हणलं तुम्हाला इथं पटकन 10 राष्ट्र आणि त्याच्या राजधान्या सांगा, 10 राष्ट्र आणि त्याच्या राजधान्या सांगा. हे भाषण काही कामाचं नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, परीक्षा जवळ आली आहे, त्या गोष्टीवर आपण हायलाइट करू. हे ना, परीक्षा जवळ आली ना, मी नंतर चालू घडामोडीकडे जाणार आहे. तर मी काय विचारलं, तर सार्क संघटनेचा सदस्य कोणता देश नाही? हा आपला भारत आहे का नाही? हे माहित आहे आपल्याला. सार्क संघटनेची स्थापना 1985. सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू. कुठं आहे? काठमांडू. मग काठमांडू वर्ध्यामध्ये आहे का? कुठं आहे? नेपाळमध्ये. नेपाळ आपल्या भारताच्या ईशान्य दिशेला आहे. इथं ईशान्य दिशा आहे, बरोबर का? इथं आपण आग्नेय दिशा, इथं पूर्व दिशा, खाली दक्षिण, वरती उत्तर, इकडं वायुव्य, इकडं पश्चिम आणि इकडं नैऋत्य. आता याला हे लोक टेक्निक शिकवतात, दिशा पाठ करायची टेक्निक. तर तू मेलेला बरा, ह्या वयात तुला दिशा पाठ करायला टेक्निक शिकावं लागत असेल तर मग तू लागणार कधी? कळलं का? हे वयच नाही आपलं, टेक्निक नाही, डिटेल. कुठली गोष्ट डिटेल शिकणं काळाची गरज आहे. म्हणजे मी सार्क संघटनेवर का बोललो, तर भारताच्या इकडं म्यानमार नावाचं राष्ट्र आहे. कोणता आहे? मग म्यानमार सार्क संघटनेत आहे का? नाही. म्यानमार सार्क संघटनेत आहे का? मग आपल्या भारताला लागून असणारे चीन आणि म्यानमार सोडले तर सर्वच राष्ट्र सार्क संघटनेत आहेत. कळलं का? काय म्हणलं होतं मी? आपल्या भारताला लागून असणारे, कळलं का, चीन आणि म्यानमार सर्वच राष्ट्र सार्क संघटनेत आहे. मग इथं देश आहे बांगलादेश. कोणता देश आहे? हा बांगलादेश आपल्या भारताला 4096 किलोमीटर लागून आहे. किती आहे? 4000. आपल्या भारताला किती सीमा लागून आहे भौगोलिक? आपल्या भारताला किती भौगोलिक सीमा लागून आहे? आपल्या भारताला भौगोलिक सीमा लागून आहे 15,200. किती आहे? किती आहे? 15,000. मग त्याच्यात सर्वाधिक सीमा कशाला लागून आहे? कोणाला लागून आहे? बांगलादेशाला. लक्षात घ्या, इथं बांगलादेश आहे, इथं म्यानमार आहे. मग याच्यानंतर आपण पाहिलं, इथं देश आहे भूतान. कोणता आहे? याची राजधानी आहे थिम्पू. कोणती आहे? थिम्पू. इथं देश आहे नेपाळ, याची राजधानी आहे काठमांडू. इथं देश आहे चीन, ज्याची राजधानी आहे बीजिंग. मग आपल्याला सुवर्ण पदक आहेत. ऑलिम्पिक मध्ये आपल्याला किती पदक आहेत? सुवर्ण. किती आहेत? ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक किती आहेत? वैयक्तिक आपल्याला 2 सुवर्ण पदक आहेत. किती आहेत? किती आहेत सुवर्ण पदक? अलीकडे पार पडलेले ऑलिम्पिक सामने कितव्या क्रमांकाचे होते? याला रेग्युलर पेपर नसते त्यांचा, बुधवारी पेपरला 90 मार्क घेणार आहात वर्गात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, गांधीवादी विचारसरणीचे आहेत. तुमच्या इकडे गांधीजी आलते. मी भगतसिंगच्या विचाराचा आहे. मी आताही वर्गात पोरायला हाणत असतो. चांगलं पुन्हा पोरीला पोरायला.
आपल्या इथं हॉस्टेल आहे सर, हॉस्टेलला जवळपास 180 मुली आहेत. यांचा मोबाईल फक्त रविवारी 1 घंटा दिला जातो, बाकीच्या वेळ मोबाईल जमा असतो. बाकीच्या वेळ टोटल मोबाईल जमा. रविवारी फक्त 1 घंटा यांच्या घरच्यांना बोलायला मोबाईल असतो. नसल तर मॅडमच्या मोबाईलवर घरचे कॉल करतील, लयच इमर्जन्सी असेल तर. कारण हिला काय कॉल राष्ट्रपतीचा येणार नाही. द्रौपदी मुर्मू म्हणणार आहेत का बाई मी वर्ध्यात आलते आणि आपण सोबत जेऊ बरं, म्हणणार आहे का? तर सध्याच्या काळात पहा, लक्षात घ्या, स्वतःवर काहीतरी बंधनं घालण्याचं शिका. कळलं का? या कॉम्पिटिशन मध्ये हे जे असा क्लास आहे का, असे लाखो क्लास भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत. माझा क्लास आहे, सरचा आहे, असे लाखो क्लास आहे. या प्रत्येक क्लासमध्ये एक मायकाला आले, ज्याचं ग्राउंड डेंजर आहे, ज्याची लेखी डेंजर आहे. तुम्ही कंबाईन घ्या है ना, PSI STI ASO घ्या, सरळ सेवा घ्या, तलाठी घ्या, काही घ्या, त्या प्रत्येक ठिकाणी अशा क्लासमध्ये एक पोरग डेंजर आहे, ज्याचं ग्राउंड भारी आहे. नसेल तर कंबाईनची लेखी, तर असे 1 लाख क्लास महाराष्ट्रात आहे. कळलं का? तिथं एक पोरग लय टॉप आहे. आपलं कॉम्पिटिशन त्याच्यासोबत आहे. इथं वर्गात तात्पुरते काही मार्क आपल्याला चांगले पडले म्हणजे आपण लागतोच असं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं कॉम्पिटिशन लय डेंजर आहे. तिथं तुम्हाला रिझल्ट द्यायचा आहे, म्हणजे मजाक समजू नका. इतिहास आणि इतिहास, कांगणे सर जरी 12वी DED असतील है ना, कांगणे सरनं फॉरेस्ट सोडलं तर कुठला फॉर्म भरला नाही, कांगणे सर कुठं लागले नाही, नो मॅटर, पण मला इतिहासाच्या 5200 तारखा पाठ आहेत. कळलं का? इतिहासाच्या 5200 तारखा पाठ आहेत. मला संविधानावर 24 घंटे बोलता येते. कळलं? महाराष्ट्राचा भूगोल म्हणल्यावर मी तुला नदीच्या काठाकाठा नेतो, तुला दाखवतो नदी कशी शिकवतात. सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबा आपल्या गरजा ओळखा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या गरजा ओळखा. आपण गरीब आहेत यापेक्षा आपल्याकडं काय नाही याचा शोध घ्या, आणि आपल्याकडं का नाही हे कसं मिळवायचं याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्यालाही वाटलं पाहिजे की आपल्या बापाची जिंदगी गेली खेड्यामधून फाट्यापर्यंत, स्टँडपर्यंत. आपला बाप कित्येक वेळा गाडीवर पैदल गेला. आपला बाप जात असताना हजारोंच्या गाड्या गावातून गेल्या, पण आपल्या बापाला कोणीच म्हणलं नाही काका बसा मी तुम्हाला बसस्टँडपर्यंत सोडतो. का नाही म्हणला? त्याचं एकमेव कारण आपल्या बापाच्या पायातली चप्पल, आपल्या बापाची गरिबी, आपल्या बापाच्या अंगातले कपडे, हे पाहून कोणीच आपल्या बापाला म्हणलं नाही काका बसा तुम्हाला नेऊन सोडतो. जग इथं प्रगतीला सलाम करते. कळलं का? जग इथं ज्याच्याकडे पैसा आहे, मालमत्ता आहे, प्रसिद्धी आहे, त्याच्या मागे जग हपापल्यासारखं पळते. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. हे जग उगवत्या सूर्याला नमस्कार घालते. म्हणजे आपल्या बापाला साधं गावातून स्टँडपर्यंत कोणी नेलं नाही, याचं एकमेव कारण आपल्या गावातलं आपलं पत्राचं असलेलं घर. आपल्या बापानं अख्खी हयात गेली, थोडाफार पैसा कमवला, घर बांधलं आहे ना, इटांचं प्लास्टर केलं, पण मागं छपाई करायला बापाकडे पैसा नाही, असे आपण घरात राहिलो. इथं आपण गोरगरिबांच्या पोरी आहेत. आपल्या मोठ्या बहिणीला जेव्हा पाहुणे पाहायला आलते का, तेव्हा आपल्या घरात जे कप आहे ना चहाचा, त्याला कानं बरोबर नव्हते म्हणून आपण शेजारच्या घरून कप आणलेले आहेत. ह्या परिस्थितीतले आपण आहेत. कळलं का? दिवाळीला अख्ख्या घराचे कपडे बदलले, पण आपल्या बापाला आपली बनेल बदलता आली नाही, या परिस्थितीतले आपण आहेत. आपल्याला कोणाच्याच भाषणाची गरज नाही. तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात, मोठे आहात, आता काय तुम्ही नाबालिक नाहीत, पण हे करत असताना तुमचं काम आहे बाबा की काही गोष्टी आपल्याकडे नाही याचा शोध घेणं गरजेचं आहे. का नाहीत? मी तुम्हाला काय म्हणलं, अनावधानानं व्हायरल झालेले लोक कधीच टिकत नाहीत. रानू मंडल आता कुठे आहे? आणखी भिकच मागायली. का? अनावधानानं व्हायरल झालेले लोक लय काळ टिकत नाहीत. कच्चा बदाम पक्का बदाम कुठे आहे? क्रिस का गाना सुनेगा क्या, मेरा बचपन का प्यार कुठे आहे? मी काय म्हणलं तुम्हाला, अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही. इनबिल्ड कंटेंट पाहिजे तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता, सामाजिक हितासाठी असली पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी असली पाहिजे, तुमची तळमळ दिसली पाहिजे, तर लोक डोक्यावर घेतात. आणि एक गोष्ट, शिक्षित वर्ग राजकारणाकडे गेला की मग त्याला डावलल्या जाते. सरलं टार्गेट काऊन केलं गेलं? फक्त राजकारणाकडे गेल्यामुळं. मग आपली मेंटॅलिटी काय आहे? 7वी नापास है ना, विचारशील नसलेला, ज्याला अक्कल नसलेला है ना, मोकाट नेता आपल्या बोकांडीवर बसला पाहिजे, ही विचारसरणी आपली. 4 जण एका रूम मध्ये राहतात, 4ही नोकरी लागली नाही, थोडासा गम आहे, पण 4 पैकी 1 लागलं का? त्या तिघा एवढा गम कोणाला जास्त नाही, एवढा गम त्या तिघायला.
चौघं लागू द्या, लय मोठं टेन्शन नाही. आता पोरं आहेत, तुम्ही बढियापैकी सर्व सुरळीत चालू आहे. मी काय म्हणलो की आपल्या बापाला तिथपर्यंत नेलं का कोणी बस स्टँड पर्यंत, का नाही नेलं? आपल्या बापाच्या कपड्यामुळं. मग एक कॉन्फिडन्स स्पर्धा परीक्षेत आल्यावर एक स्वतःच्या मनाशी बाळगा की साला आपल्याला नोकरी लागली पाहिजे. आपल्या बापासोबत मुलगी आणा तर तुम्ही कपडे घ्यायला गेल्या का नाही? कपडे घ्यायला गेल्यावर बाप कपडे दाखवताना पहिल्यांदा दुकानदार जो कपडे दाखवतो का ते विचारते कोणत्या रेंजचे दाखवायचे. कशामुळे विचारते? नाही, आपल्या बापाच्या कपड्याकडे पाहू. कशामुळे विचारते? आपल्या बापाची चप्पल पाहून, आपल्या बापाचे कपडे पाहून, किंवा कोण चप्पल घ्यायला जा ते विचारते केवढ्यापर्यंत दाखवायची, कितीपर्यंत दाखवायची. का? त्यानं पहिले आपल्या बापाच्या पायातली चप्पल पाहिलेली असती. यस नो? पाहिले असते की नाही? मग तुम्ही जर नोकरी लागले, समजा आता कॉन्स्टेबल झाले, PSI झाले, STI झाले, ASO झाले, तर 9 महिने तुमचा पगार काढता येत नसतो. 9 महिन्याचा ह्या 1.25 लाख पगार जमा होतो. 1.25 लाख पगार जमा झाला ना, आपल्या बापाला शोरूमला न्यायचं. कळलं का? आणि शोरूम नेल्यावर पप्पाला म्हणायचं कशावर बी हात ठेवा, आज तुमची लेख तुम्हाला घेऊन देणार आहे, तुमचा लेख तुम्हाला घेऊन देणार आहे. हे स्वप्न तुम्ही बाळगलं पाहिजे. ही अंतस्थ प्रेरणा तुमच्या मनात आली पाहिजे. त्याला कोणीतरी यावर एखादं मोटिवेशनल हिंदी डायलॉग मारावा याच्यासाठी नाही. आपल्या जीवनात आपलं परिवर्तन करण्यासाठी प्रभावी एकच साधन आहे, त्याचं नाव शिक्षण. एकच शिक्षण आहे. त्यासाठी लोकांमध्ये काय मायामध्ये काय याच्यापेक्षा तुम्ही वेळ किती दिलाय? तुम्ही स्वतःला वेळ दिलाय का? आणि जी लोक स्वतःला वेळ देतात काही दिवसानंतर त्याचा वेळ लोक विकत घेतात. मी तुमच्या इथं कार्यक्रम आहे भीमा कोरेगाव, कुठे सर कार्यक्रम? तो कार्यक्रम मी घेतलेला आहे 60,000 रुपयाला. मी मोजून 59 मिनिटं बोलत असतो, 60 मिनिटं बोलत बी नाही, आणि मोजून 60,000 घेत असतो. 59,000 पण नाही. कळलं का? एका तासाचे. हे 3 वर्ष अगोदर मी इथं बसलेलो आहे 3ऱ्या नंबरच्या खुर्चीवर, मी रेकॉर्डिंग करायला होतो. कोण काय म्हणाले? वेळ बदलतो, तात्पर्य एकच आहे, तुम्हाला स्वतःला वेळ देता आला पाहिजे. आपल्यात काय कंटेंट आहे ते स्वतः आला पाहिजे. अभ्यासाच्या बरोबर. मी काय म्हणलं सर, सरचे तुम्ही कॉमेडी व्हिडिओ ऐकले, कांगणे सर मित्र म्हणून दलिंदर म्हणले, त्यानं नाही. माझ्या युट्यूबला चांगला व्हिडिओ पाहणारे असतील ना. मी काल पेपर घेतला होता इतिहासाचे लेक्चर, जवळपास 7-8 हजार पोरं काहीतरी लाईव्ह होते. परवा दिवशी एक पेपर घेतला होता, 7-8 हजार पोरं लाईव्ह होते. है ना? चांगला कंटेंट बी लोक पाहतीलच ना. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि रील स्टार होऊ नका. मी एका कार्यक्रमाला गेलतो, कोण बनेगा 2024 का रील स्टार. काय त्याचे केस, बापा बापा, अख्खं पीक गायब केलं, तण ठेवलं. त्याला त्यानं कलर लावला, निळा, पिवळा, हिरवा, आणि ते पुन्हा हवेन फुकायले, आणि ते रील स्टार. कळलं का? स्वतः आरशात पाहिल्यावर एक डायलॉग स्वतःला म्हणायचा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार, आय एम रिअल स्टार. आपल्याला स्वतःला रिअल स्टार म्हणता आलं पाहिजे. आणि ते म्हणण्यासाठी तात्पर्य एकच असते, आपण आपल्या घराचं चित्र बदललंय का? आपल्या घराचं चित्र आपल्याला बदलता आलं नाही, आपल्याला स्वतःला रिअल स्टार म्हणता येत नाही. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. आपण कॉमेडियन म्हणून जन्माला आलो नाहीत. आपल्या अस्तित्वाची परख असली पाहिजे, है ना? तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो आहे का? नाही नाही नाही. पंजोबाच्या बापाचा? काहीच्या घरात आजाचा बी फोटो आहे का? काहीच्या घरात असत आहे का? आपल्या पंजोबाचा फोटो आहे का? पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही चौकात घोड्यावर विराजमान होऊन चेहऱ्यावर तेज असणारा, हातात लकलकती तलवार असणारा आपला बाप उभा आहे. त्या बापाचं नाव शिवाजी महाराज. 394 वर्षापासून आपला बाप चौकात उभा आहे. त्याचं कारण काय आहे? लोकांसाठी जगलेला बाप. जी लोक लोकांसाठी जगतात तीच लोक लोकांच्या लक्षात राहतात. 132 वर्षानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक कुठलाही चौक घ्या, त्या चौकामध्ये असा हात करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कयामुळे ही लोक लोकांसाठी जगली म्हणून. मग किती दिवस आपण महापुरुषांवर डायलॉग आणायचे? तात्पर्य आपण आपल्या फॅमिलीबद्दल जागरूक नाही, तात्पर्य आपण आपल्या ध्येयाबद्दल जागरूक नाही, तात्पर्य आपण आपल्या बापाच्या गरिबीबद्दल जागरूक नाही. मग भाषणं किती दिवस ऐकायची आणि कोणाची ऐकायची? है ना? केवळ एखादं स्टेटस ठेवल्यानं, स्टोरी ठेवल्यानं तुम्हाला वाटतं परिवर्तन होतंय? नाही. एका वर्षात हजारो पोरांनी ठरवलं आता मी अभ्यास करणार आहे, आमकं करणार आहे, ढमकं करणार आहे. आपल्याला ठरवायची गरज नाही ना. का? बापाचे कपडे पाहिले, घराची परिस्थिती पाहिली, त्याच वेळेस तू अभ्यास करायला पाहिजे, त्याच वेळेस तो ध्येय पूर्ण व्हायला पाहिजे. आणि ते तुला करता येत नसेल तर याचा अर्थ आपलं काहीतरी चुकायलंय. मग विनंती एकच करा, बाबा काही करा, अभ्यास एक अभ्यास, आपला एकच पक्ष आहे.
अभ्यासावर लक्ष. राजकारणाशी आपल्याला घेणं आहे का? आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आणि सरांनाही सांगतो, सर इथं आल्यावर सरांचं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य, पक्ष मॅटर नाहीत. सरांचं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य, याचं काम शिक्षकांनी करायला पाहिजे. आणि तुमचं काम आहे. तुमचा कुठलाच पक्ष नाही. आता काल परवा तुमच्या इथं काहीतरी गौतमी पाटील आलती वाटते. आलती ना वाटते. मोहित नाणली होती का? कचकच कांदा कापतान 98 कालिकत बंदरामध्ये वास्को द गामा हा भारतात आला आणि त्यानं आपला वास्को द गामा केला. कोण आलता? वास्को द गामा. हे गेल्यावर त्यानं राणीला सांगितलं, तिथली राणी होती इझाबेल. कोणती राणी होती? हा, तिला काय सांगितलं की बाबा, ज्या देशात आम्ही आलो त्या देशात आपल्याला सत्ता स्थापन करता येते, कारण या देशात एकमेकांसोबत भांडणं केल्या जातात. या देशामध्ये अनेकांच्या अंगात येते. अंगात येणारा जगातला एकमेव देश कोणता आहे? भारत. बाकी अमेरिकेमध्ये कुठल्याही देशामध्ये बाईच्या अंगात येत नाही. आपल्या इथं तरुण पुरीच्या पण अंगात येते. अंगात पुन्हा ब्रँडेड देव येत नाही. मरियाई, जिचं चित्रच कोणी पाहिलं नाही, याच्या अंगात बालाजी येईना. हा, स्टँडर्ड देव येत नाही. कोणता येते? मरियाई. ती पोरगी किंवा बाई पण डफडीच्या तालावर झुलती. डडंग म्हणलं की आहा म्हणती, आहे का नाही? हा, तालावर पाहिलं, डडंग तट्टा, आहा ओहो. तर ही मेंटॅलिटी बदलणं थोडं काळाची गरज आहे का नाही? सांगायचं तात्पर्य पहा, किती ऑलिम्पिक सामने होते? आपल्याला इथं किती पदक मिळाले? आपल्याला मिळालेले पदक किती होते? आपल्या भारताचा पदक तालिकेमध्ये क्रमांक होता 71वा. कितवा होता? 71वा. याच्यामध्ये एक पदक आपल्याला रौप्य आहे आणि ते मिळालं होतं हा नीरज चोप्रा. कोणाला मिळालं होतं? नीरज चोप्रा. बाकीचे 5 कांस्य. आणि नीरज चोप्रा म्हणल्यावर आपल्याला आठवायला पाहिजे 31व्या ऑलिम्पिक स्पर्धा रिओ. रिओ हे शहर आहे ब्राझील नावाच्या राष्ट्रामध्ये. इथं आपल्याला वैयक्तिक सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ते मिळालेलं आहे नीरज चोप्रा यांना. आणि नीरज चोप्रा हा भालाफेक कशासाठी मिळाला होता? कशासाठी मिळालं होतं? भालाफेक. मग ऑलिम्पिकची सुरुवात कधी आहे? ऑलिम्पिकची सुरुवात आहे 6 एप्रिल 1896. मग 6 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो जागतिक क्रीडा दिन. काय केला जातो? जागतिक क्रीडा दिन. राष्ट्रीय क्रीडा दिन आहे 29 ऑगस्ट. राष्ट्रीय क्रीडा दिन काय? 29 ऑगस्ट. मेजर ध्यानचंद्र, हॉकीचे जादूगर, यांना आपण काय म्हणतो? हा, यांचं नाव अलीकडे आपण पाहिलं असेल, भारतातला क्रीडा क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, त्याचं नवीन नामकरण मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. 1991 ला पुरस्काराची रचना, 92 ला पुरस्कार सुरू झाला आणि पहिला पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला. अलीकडे 2024 मध्ये हा पुरस्कार गुकेश यांना देण्यात आलेला आहे. गुकेश हा देखील बुद्धिबळपट्टू आहे. येस नो? पा म्हणजे 7 एप्रिल तारीख काय? मग 7 एप्रिल आहे आरोग्य दिन. 7 एप्रिल काय? 7 एप्रिल 1948 ला जिनिव्हा स्वित्झर्लंड नावाच्या राष्ट्रामध्ये WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे. यस नो? बरोबर आहे का? मग एप्रिल महिन्यामध्ये आपण गेलो 12 एप्रिल, 14 एप्रिल, 14 एप्रिल, हे का नाही, 22 एप्रिल, 24 एप्रिल, एप्रिल महिन्याचे दिनविशेष. असे तुम्हाला 92 दिनविशेष पाठ पाहिजे. किती दिनविशेष? 92 दिनविशेष तुम्हाला पाठ पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजे मजाक समजू नका. इथं आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचं दुकान चलत नाही. इथं तो सिरियस असला पाहिजे, अभ्यासाबद्दल जागरूक असला पाहिजे, त्यानं दररोज स्वतःसोबत कॉम्पिटिशन लावलं पाहिजे. तीच लोक सक्सेस होतात. ध्येय मोठं पहा, स्वप्न मोठं पहा, पण सक्सेसची एक व्याख्या आहे. ती सक्सेसची व्याख्या आहे हार्डवर्क, ड्रीम, डेडिकेशन इज इक्वल टू सक्सेस. आपल्याला लोक काय डायलॉग घालतात? पहिल्यांदा स्वप्न पहा. नाही, पहिले हार्डवर्क करा. तुमची मेहनत ठरवेल तुम्हाला कोणत्या लायकीचं स्वप्न पाहायचे. आपण जी मेहनत घेणार आहे का, त्या मेहनतीने ठरवलं पाहिजे आपल्याला कोणत्या लायकीचं स्वप्न पाहायचे. आणि आपली मेहनत एवढी डेंजर आहे कारण नाव त्याला आपण हार्डवर्क दिलंय. आपली मेहनत लय डेंजर आहे. आपण स्वप्न देखील चांगलं पाहिलंय, तेव्हा या स्वप्नात ज्या काही भौतिक सुविधा आपल्याला ज्या आवडतात, ज्याच्यामुळे आपण डायव्हर्ट होतो, त्या गोष्टी डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे त्याग करणे, सोडून दिले. मग आपण आपोआप इथं पोहोचतो सक्सेसवर. हे सक्सेसची
साधी व्याख्या आहे. या काळात परीक्षा जवळ आल्यावर काल परवा माझा एक व्हिडिओ आहे, बहुतेक काहीतरी 35 का 40 लाखावर गेलाय, काल परवा टाकलेला व्हिडिओ, की अंतिम टप्प्यात तुमचं सर्व काही चालू असताना, दैनंदिन जीवन जगत असताना, स्पर्धा परीक्षा क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, नेमकं सक्सेसच्या जवळ आल्याच्या नंतर तुमच्या लाईफमध्ये एक स्पीड ब्रेकर येतो. स्पीड ब्रेकर. मग तो स्पीड ब्रेकर पोरीच्या यानं म्हणा, पोराच्या यानं म्हणा, घरच्या परिस्थितीमुळे म्हणा, मायबापाच्या बिमारीमुळे म्हणा, आर्थिकतेमुळे म्हणा, कुठली तरी एक स्पीड ब्रेकर आपल्या लाईफमध्ये सक्सेस होणाऱ्या माणसाच्या अंतिम टप्प्यात येतो. ज्याला हा स्पीड ब्रेकर ओलांडता आला, सक्सेस पाहत असते. तो स्पीड ब्रेकर ओलांडायचं शिका. या काळात ज्याच्यासोबत तुम्ही गुलुगुलू बोलू लागले, अनावधानाने ते बोलणं बंद करेल. तर आपल्या जगातलं सर्वात मोठा दोस्त पुस्तक आहे. येणाऱ्या काळात आपलं चित्रचरित्र तो बदलणार आहे. आपण नोकरी लागलो, सरनं तुमच्या अंगावर गुलाल टाकला, त्याचा फोटो व्हायरल झाला, लय नाते तू यासाठी वाट पाहते, पण तुझे दिवस खराब आहेत, जवळचेही तुला बोलणार नाही. तात्पुरतं बोलतील, काहून तर तू नोट्स घेऊन देतो, बेसिक गरजा पूर्ण करतो, पण तात्पुरते काही रिलेशन तुझ्यासोबत जवळीक मानल्या जातील. विनंती एक आहे की या काळात अभ्यास करत असताना मी काहीतरी वेगळा आहे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. ग्रामीण भागातून किती जण इथं आलात, खेड्यातून इथं आलात, रूम केली असेल ना, आता रूम मध्ये 4 जण राहिले, छान अभ्यास चालू आहे, बरोबर आहे. त्याच्यात काहीच्या हृदयाचे तार जुटलेले असतील. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. काहीच्या हृदयाचे तार जुटलेले असतील, आपल्या भाषेत जांगड गुत्ता, हे का नाही, हे का नाही. तर ज्याच्या हृदयाचे तार जुटले असतील त्यांना विनंती आहे, तुला फोन आल्यावर तू बाहेर कुठं माती करायची कर, पण या 3 उपासी मित्रमंडळाच्या सदस्यासोबत बोलू नको. हे 3 जे उपासी मित्रमंडळाचे सदस्य आहे का, यायच्या देखत फोन उचलते आणि फोन उचलताना जाणून बुजून स्पीकरवर ठेवते. त्याच्यात तिचा गोड आवाज, हॅलो, कुठून गोड आवाज शिकती काय माहित. त्याच्यात तिकडून पिलू जेवला, पिलू सरचं पुस्तक आहे मराठीचं. पिलू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. एखादी पोरगी तुला पिलू म्हणत असेल, धर्म बदलला, जात बदलली, तुझे जेंडर सर्व चेंज झाले, तू बुगा झाला का नाही तू, म्हणजे तिकडून पिली आणि हो तिला चिमणी म्हणायला, चिमणी, आणि चिमणी 80 किलोची, हा चिमणी कशी रे, हा आणि हो पिलू का. अरे नक्षलवादी याच्यापेक्षा दलिंदर दिसतात आणि याला पिलू. त्याच्यात ही डायलॉग आणती, पिलू तू जेवला, आबा बाबा याचे नाटक. 3 जण कान टाव करून ऐकाय. या तिघायची इच्छा, मला बी कोणाच तरी कॉल यावा, मला बी कोण विचारा. तेवढ्यात 10 वाजता याला मिस कॉल येते, हे लावू लावू पाहते, लागत नाही. दुसऱ्या दिवशी 2 वाजता लागते, लागल्यावर बॉ उचलते, फोन कंपनीचा असते. मेरी लाईफ याची, याचे दिवस एवढे वाईट. त्याच्यात महत्वाची गोष्ट ही काय विचारती, पिलू जेवला का, हे डायलॉग घालते. दुपारी ग्राउंड करताना पोट दुखलं आणि ते पोट दुखल्यामुळं मी जेवलो नाही. ही डायरेक्ट मोबाईल थोडा लांब नेती, लांब नेला गोड येतो, जवळ आल्यावर घोगरा येतो. त्याच्यात ही डायलॉग घालती, तू जेवला नाही, मग मी पण जेवणार नाही. माईचान सांगतो तिकडं ती बम जेवून असते. तू जेवला नाही म्हणून या जगात फक्त 2 लोक जेवणार नाहीत, ते तुझी माय बाप आहेत. तू हयातीत कितीही मोठा आहे पण ते उपाशी राहणार याची काळजी घे. हे स्पर्धा परीक्षेचं पहिलं गम आहे. त्यासाठी कोणी डायलॉग मारतील ना, मी जेवली, तू जेवला नाही म्हणून मी जेवले नाही, हा तू भाऊ नाही सर्व खानदान, तू जेवला नाही मेला बी तर काही कोणाला घेणं नाही, फक्त ती हा मायबापाला घेणे. तर आपण हयातीत असेपर्यंत ते उपाशी राहणार नाही याची काळजी तू घ्यायची. हेच खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेचं गमक आहे. मेन गोष्ट, आपण ऑलिम्पिकवर आलतो, 33 कुठं पार पडल्या, पॅरिसला. त्याच्यानंतर 30 पडल्या टोकियो, कुठं पार पडल्या, टोकियो जपान, टोकियो जपान. 31 पार पडल्या रिओ ब्राझील, 30 पार पडल्या लंडन, 29 पार पडल्या बीजिंग चीन. आणि इथं आपल्याला सुवर्ण पदक भेटलं होतं अभिनव बिंद्रा. कोणाला भेटलं, अभिनव बिंद्रा, 100 मीटर एअर रायफल, बरोबर आहे. सध्या हा BSNL चा ब्रँड एम्बॅसिडर आहे. BSNL त्याचा ब्रीद वाक्य कनेक्टिंग पीपल टू इंडिया, काय आहे,
कनेक्टिंग पीपल टू इंडिया, त्याच्यासोबत आहे दीपिका पादुकोण, दोघं जण ब्रँड अँबॅसेडर आहेत का नाही. इथं आपल्याला सुवर्ण पदक भेटलेलं आहे. कल एक भेटलेलं आहे 31व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. ऑलिम्पिकची सुरुवात आहे इसवी सन 1896. मग ऑलिम्पिक दिन कधी आहे? ऑलिम्पिक दिन कधी आहे? ऑलिम्पिक दिन आहे 23 जून. का कारण? 23 जून ऑलिम्पिक दिन आहे, काय कारण? हे काय मी ठरवून आणलंय तुम्हाला काय शिकवायचं. 23 जून 1894ला लोझेन नावाच्या शहरामध्ये ऑलिम्पिक सामने घेण्यासंदर्भात एक मीटिंग ठरली होती. तेव्हापासून 23 जून हा दिवस आपण साजरा करतो ऑलिम्पिक दिन म्हणून. हा काय म्हणून? ऑलिम्पिक दिन म्हणून. जून महिन्यामध्ये याच्या अगोदर हे 21 जून आहे का योगा दिन आहे का. मासे दिनविशेष मी किती सांगितले? 92 पाठ लागतात. मग 92 ज्याला इथं पाठ असतील त्यांना माझ्याकडून अगदी 5,000 घेऊन जायचे. स्पर्धा परीक्षा सक्सेस तर पाहिजे ना. सक्सेस कांगणे सर आले, व्हायरल आहेत, काहीतरी बोललेत, कॉमेडी केली आहे ना, याच्या त्याच्यावर व्हिडिओ घेतले, मॅटर ते नाही. मी तुम्हाला काय म्हणलं, 8 अब्ज जगाची लोकसंख्या. आपण कॉमेडियन म्हणून जन्माला आलो नाही. आपण उभं राहिल्यावर महत्वाची गोष्ट 4 जण बसलेले आहेत, एक तर तिथं खुर्ची नाही म्हणून 4 उभं राहून बोलले पाहिजे. कळलं का? ही तुमच्या मानवतेची परख आहे. ते करण्यासाठी मी काय सांगितलं, तिसरा चेहरा तो ग्रेट असला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला नुसतं काठमांडूवर बोललो होतो ना याच्यात, तर बाबा इथं सांगितलं नेपाळ आहे, भूतान आहे, चीन आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे आणि एक वेगळा देश आहे त्याचं नाव मालदीव आहे. काय नाव आहे? मालदीव. इथं असणारा देश कोणता आहे? श्रीलंका. राजधानी कोलंबो. राजधानी कोणती आहे? कोलंबो. म्हणजे काल परवा मला एकाने प्रश्न विचारला होता, सर जालियनवाला बाग हत्याकांड या संदर्भात सरदार उधम सिंह यांनी कोणाची हत्या केली? काल चालू क्लासमध्ये काहीतरी एक प्रश्न विचारला होता. म्हणजे सांगत असताना मी त्याला तसं नाही सांगितलं आहे ना. हा मेन हे लक्षात घ्या. जालियनवाला बाग हत्याकांड घडून आणणारा कोण आहे? जनरल डायर हा पंजाब प्रांतामध्ये लष्कर प्रमुख होता. कोण होता? लष्कर प्रमुख. मुळात पाहिलं असेल की बाबा हे का घडलं, तर त्याचं कारण आहे 17 मार्च 1919ला आपल्या भारतात कायदा आला होता. कोणता कायदा होता? रोलेट कायदा. हा रोलेट कायदा आपल्या भारतात लागू झाला होता कधी? 6 एप्रिल. मग गांधीजी म्हणले हा दिवस काय करा? कोणता दिवस म्हणून पाळा? काळा दिवस म्हणून पाळा. मग काळा दिवस म्हणून पाळलं ठरलं. काय कायद्याचं उद्दिष्ट होतं की 2 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन आगाव गर्दा करायचा नाही. तसं कोरोना कालखंडामध्ये तुम्ही नेहमी एक कलम ऐकली होती बा, संचारबंदी. शेवटी गव्हर्नमेंटला असं सांगावं लागलं की बाबा आम्ही रस्त्यानं वाघ सोडलेत, रस्त्यावर येऊ नका. आपले दलिंदर एवढे डेंजर, खरंच रस्त्यावर येऊन पाहिलं वाघ सोडलेत का? तसं कलम काय लागू होती? 144. त्याच्यानंतर आपण आणखी एक कलम ऐकली असेल पा, आपत्ती व्यवस्थापन. ह्या 2 कलमा घातल्या होत्या. 6 वाजता मेडिकल, दूध, बाकी बंद. ऐकलं का नाही? तसंही ही कलम लागू होती. आणि सण होता बैसाखीचा. कशात सण होता? आपल्या भाषेत पोळा म्हणा. काय म्हणतो आपण? म्हणजे एखादी गोष्ट अभ्यास करताना कशी करायची, तिच्या बाहेर काहीच राहिलं नाही पाहिजे. तिच्या बाहेर काहीच राहिलं नाही पाहिजे. काय पाहिलं आपण? कधी आला कायदा? कायद्याचं नाव. त्याच्यानंतर तो कधी लागू झाला? याला कोणता दिवस म्हणले? म्हटले गांधीजीनं. कोण म्हटले? गांधीजीनं. पा लक्षात घ्या, मोहनदास करमचंद गांधी. मग गांधीजीला महात्मा पदवी कोण दिली? गांधीजीला महात्मा पदवी अनावर्त नावाच्या वृत्तपत्रामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. कोण दिली? रवींद्रनाथ टागोर यांनी. गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. कोण दिली? आणि सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी गांधीजीनं दिली. साठल होत. कळलं? म्हणजे अभ्यास मी काय म्हणतो तुम्हाला की आपला अभ्यास आहे, पण जगात आपल्यापेक्षा लय लोक भारी आहेत ज्यांचा अभ्यास लय भारी आहे. आपल्याला एखादी पोस्ट काढली, तुम्हाला माहिती आहे इथं बसलेले पोरं आहेत, एका मार्काने रिझल्ट गेल्यावर गम कळते बा, दुःख कळते. एका मार्काने रिझल्ट गेला का आपल्याला दुःख कळते. काय? समजा पोलीस भरती 150 मार्काची आहे. किती मार्काची? 150 मार्काची. या 150 मार्कापैकी 131 मार्कावर लिस्ट क्लोज झाली. वर्धा जिल्हा पोलीस. समजा काय झाली? 131 मार्कावर लिस्ट क्लोज झाली. तुला 130 मार्क आहेत. दुःख वाटेल का नाही? गम होईल का नाही? ताण येईल का नाही? टेन्शन येईल का नाही?
मग ताण तणाव टेन्शन कोणाला येतो? जवळून यशानं हुलकानी देणार. जवळून यशानं हुलकानी दिली का, म्हणजे एखादी पोरगी आपल्याला बोलू लागली, सर्व बरोबर चालू होतं, पण ती ऐन टायमाला म्हणली मी तुला फ्रेंडशिपच्या नात्यानं बोलत होते. मेला का नाही तू? होते तो मन काय साधं आहे का? एका मिनिटात दिल्ली, एका मिनिटात वर्धा, आरवी नाका, पुन्हा क्लास. हे का नाही? म्हणजे मेन गोष्ट काय, 130 मार्क तुला पडले, ताण आहे का नाही? आता तुला 17 मार्क पडले, तुला ताण आहे का? कारण तू तळ्यात नाही, मळ्यात नाही, डावातच नाही तू. तर ताण कोणाला येतो? जवळून यशानं हुलकाने दिल्यावर. ताण कोणाला येतो? जवळून यशानं हुलकाने दिल्यावर. पण कधी कधी लक्षात ठेवा, जे होतंय ते चांगले. अनावधानानं मागल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये तो मुंबईला फॉर्म भरला होता, पण तो एका मार्काने रिझल्ट गेला. मे बी तुला जे पाहिजे ते देव देत नाही, जे तुझ्यासाठी लायक आहे ते देव देतो. देवान ठरवलं असेल मुंबईला ती लायकीचं नाही, मुंबईचं वातावरण तुला सूट होत नाही, या वर्षी तुला वर्धेत पोलीस करायचे, पॉझिटिव्ह राहायचं. यावर्षी आपण वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये पोलीस होणार, स्वतःच्या गावातून आपण नोकरी करणार, हे स्वप्न तुला बाळगलं पाहिजे. ही गोष्ट आहे. म्हणजे आपण काय पाहू लागलो? जालियनवाला बाग हत्याकांड काय पाहू लागलो? मग मेन गोष्ट काय, सण कोणता आहे? काय म्हणतात त्याला? काय हे कायदा? संचारबंदी. संचारबंदी म्हणजे 2 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन सभा घेणार नाही, चर्चा करणार नाही, मीटिंग करणार नाही. मग यासाठी झालं काय बाबा? तर 2 नेते होते, एकाचं नाव होतं डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि एकाचं नाव होतं डॉक्टर सत्यपाल. या दोघायला अटक झाली. हे दोघं होते अमृतसर मध्ये. कुठले? अमृतसर. कुठं होते? अमृतसर. अमृतसर आहे पंजाब मध्ये. आणि या पंजाब मध्ये असा एक वाडा होता, कळलं? या वाड्याला बारीकसा असा रस्ता होता, कळलं? मग यांच्या निषेधार्थ सभा घ्यायची ठरवली. मग सभेची तारीख ठरली 13 एप्रिल. काय ठरली? 13 एप्रिल. मग सभेला मार्गदर्शक डॉक्टर मोहम्मद बशीर. कोण होते? डॉक्टर मोहम्मद बशीर. सभेचे अध्यक्ष होते कन्हैयालाल भाटिया. कोण होते? कन्हैयालाल भाटिया. आता याला आपल्या इकडे सवय काय, बाजाराला एखाद्या गर्दीच्या ठिकाणी बाई आणि बाईसोबत 3-4 लेकर. अलीकडे झाले हम दो हमारे दो. पहिलं तसं काय नव्हतं, एकाच घरात 50-60 राहायची, हे का नाही? अशा बाया लेकर बिकर या सभेला बसले होते. हे भाषण देणार होते, हे अध्यक्ष होते. तेवढ्यात इथला मेन लष्कर प्रमुख कोण आहे? मायकल ओवड. त्याचं गाजलेलं पुस्तक कोणतं आहे? इंडिया इज ॲज नो इट. काय पुस्तकाचं नाव? इंडिया इज ॲज नो इट. मग यानं काय केलं बाबा? तर यानं याला आदेश दिला. कोणाला? यानं केला गोळीबार. मग असं म्हणतात किती गोळ्या झाडल्या, किती लोक मेले. आणि मग म्हणलो आपण सर नावाची पदवी, गांधीजी, हे का ना, कैसरे हिंद. म्हणजे आता याच्या बाहेर परीक्षेत काय येणार बरं? याच्या बाहेर परीक्षेत काय येणार आहे का? तर ही स्टोरी तुमच्या डोक्यात क्रिएट असली पाहिजे. अशा गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये क्रिएट असल्या पाहिजे. सांगायचं तात्पर्य, अभ्यास म्हणजे कोणीच परफेक्ट नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये कोणताच मायकाला परफेक्ट नसतो. पण आपलं काम आहे गोईंग ऑन. त्या दिशेने आपल्याला जाता आलं पाहिजे. येणाऱ्या परीक्षेत मार्क मिळवता आले पाहिजे. आणि सक्सेस झाल्यावर, आपले दिवस बदलल्यावर गोरगरीब दोघा तिघांना आपल्याला मदत करता आली पाहिजे. परभणीला कोणी फॉर्म भरला तुमच्यापैकी? परभणीला भरलेला आहे कोणी? हा, परभणीला फॉर्म भरला असेल तर परभणीला जे विद्यार्थी येतात त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था दरवर्षी आम्ही करत असतो, कळलं का? त्यांचं खाणं पिणं राहणं मंगल कार्यालय केलेलं असते. सर बी इकडं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी भरपूर मेहनत घेतात. तर तुमचं काम आहे सक्सेस झाल्यावर, पगार बिगार चांगला चालू झाल्यावर क्लासमधल्या 2-3 गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करायची. कारण आपल्या कर्माचा हिशेब कोणी घेऊ न घेऊ, करता करविता विधाता घेत असतो. त्याच्याकडे पाहून आपण लाजायचं. कुठलंही काम करत असताना आपल्या मायबापाचं चित्र डोळ्यासमोर आणायचं. आणि मेहनत एक मेहनत, राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो. आज आपली मेहनत आहे, हीच मेहनत आपले दिवस बदलणार आहे. ते दिवस बदला. मोठे झाल्यावर बढियापैकी गुणवंत झाले. तुमच्या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभाला आवर्जून इथं येईल. आपल्या ॲपमध्ये सर आपण ती 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये बॅच दिली होती ना, त्या बॅचमध्ये पोलीस भरतीचे 8 लाख पोर आहेत. किती आहेत? आणि फॉर्म आलेले आहेत 16 लाख. कळलं का? अर्धे पोरं मग ह्या ॲपमधले लागणार आहेत. बरोबर आहे. हा, तर ते काय असते माहिती आहे का? 2-3 वर्षापूर्वी आपलं अनेक अडचणी होत्या. मालकानं आपल्याला किराया देता नाही म्हणून सामान आपलं बाहेर फेकलं होतं. देवाच्या कृपेनं म्हणा, आपल्या प्रयत्नाची कास्ट आहे, महाराष्ट्रातल्या लेकरांचा आशीर्वाद आहे, यानं आपले दिवस बदललेत. पण दिवस बदलत असताना एकच गोष्ट आहे, ज्या अडचणी आपल्याला आल्या होत्या त्या अडचणी येणाऱ्या काळात विद्यार्थ्याला येऊ नयेत, या दृष्टिकोनातून आम्ही सरांचा आदर्श घेऊन, कारण महाराष्ट्रात पहिला शिक्षक म्हणून जर व्हायरल कोण झाला असेल तर कराळे सर आहेत.
त्यांचा आदर्श घेऊन त्या तत्वावर काम करण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही पण येणाऱ्या काळात मोठे व्हा, मात्र ज्या परिस्थितीतून मोठे झाला ती परिस्थिती विसरू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य, वेळ वाईट असेल तर त्या वेळेला एकदा म्हणायचं, अय बुरे वक्त जरा अदब से पेश आ, अय बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए, सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. तो रस्ता, तो जो रस्ता आहे तुमचा तुम्ही बदलसाल. येणाऱ्या काळात मुद्दाम इथं मोटिवेशन म्हणून नाही, माझं काम, मी शिक्षक आहे, माझं काम शिकवायचं करायला पाहिजे. हे महाराष्ट्रातल्या लोकांनी बिनाकामी माझ्या बोकांडीवरती भाषणाची जबाबदारी दिली. मला कधी कधी हसू येते. लोक कंसात मोटिवेशनल स्पीकर टाकालेत आणि त्या मोटिवेशनल स्पीकरला काही वेळानं काही दिवसानं महाराष्ट्रात गोळ्या चालू करावं लागणार आहेत. मोटिवेशन ऐकायचं किती दिवस आणि मोटिवेशन होतंय काय? परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या परिस्थिती ज्याला कळाली का त्याला कोणाच्या भाषणाची गरज नसती. म्हणून मोठे एवढं शेवटी तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की हो पूरी हर ख्वाहिश आपकी, मिले खुशियों को जहां आपको, तुम मांगे आसमान से एक तारा तर ईश्वर दे तुमको जहां सारा. तुमचे जे स्वप्न असतील, इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण व्हावेत. फक्त वायफळ गोष्टीकडे वेळ देऊ नका, बिनाकामी लोकांच्या संगतीत राहू नका. सध्या पुस्तकासोबत मैत्री करा. ही पुस्तकासोबतची मैत्री लाखो लोकांना तुमचा मित्र बनवते. म्हणून सध्या फक्त आपली वेळ पुस्तकासोबत कशी घालवता येईल, काय आपले डाऊट आहेत, कोणते प्रकरण आपल्याला जमतात, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या राहिल्यात, कोणते प्रश्न आपले मायनस व्हायलेत, कोणते गुण आपले चुकायलेत, ह्या प्रत्येक गोष्टीचा काय करा, संदर्भ लक्षात घ्या. सरासरी प्रकरणे बाबा 10 प्रश्न जमायलेत, 11वा जमणं का जमणं, जिथं आपण क्लास लावला त्या शिक्षकांना विचारा. मराठी बरोबर आहे, स्वर स्वरादीचा फरक कळणं संबंधित शिक्षकाला विचारा. जे कळत नाही त्याच्या मागं लागा, एक एक मार्क कव्हर करण्याचा प्रयत्न करा, सक्सेस व्हा आणि इथं येऊन बढियापैकी भाषण द्या. काही सांगा, नंतर लोक ऐकतात. सध्या नाही. सध्या तुला जर म्हणलं मी बोलतो, लोक म्हणतील गप, मला माहित आहे तू कसा आहे. तर त्यामुळं सर्वांनी अभ्यास करा, शांत चित्तानं आई वडिलांचं स्मरण करून आपले जे दिवस आहेत ते आठवा आणि सिरियस व्हा. एवढी सर्वांना शुभेच्छा देतो. बढियापैकी अभ्यास झाल्यावर नोकरी लागल्यावर गुणवंताच्या कार्यक्रमाला आवर्जून येईल. मी मुळात सरांना ठरवलं होतं की मला शिकवायचं होतं, भाषण देणं काम नाही. भाषणात आपला मुआब वेगळा असतो, भाषणात पुन्हा एखादं 90 पिलेलं पाहिजे आपल्याला, त्याच्यावर बोलता येते हे का नाही. इथं विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या दिशेनेच बोलावं लागते. तुमच्यात मोटिवेशननं बदल होणार नाही. तुमच्यात बदल करण्यासाठी तुमची माय आणि बाप याची परिस्थिती फार मोठी आहे. तीच परिस्थिती लक्षात ठेवायची आणि अभ्यास करायचा. ओके, सर्वांना शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांचा तिकडं कार्यक्रम आहे, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तिकडं जाऊ शकता आता. ठीक आहे. आणि सरांना आपल्याला आता मोकळ करायचं आहे. सर आपल्या क्लासला 3री वेळ आहे. एक वेळा सत्काराच्या कार्यक्रमाला आले होते, एक वेळा गझल संध्या त्यांनी जो म्हटलं का, इथे अनंत राऊत होते, नितीन देशमुख होते, सर तिथं बसून होते. ठीक आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आहे सुद्धा सर. ठीक आहे. तर अशी परिस्थिती सर्वांवर असते. ठीक आहे. आपले मार्ग स्वतःलेच काढावं लागते, दुसरे लोक तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. एवढं मात्र लक्षात ठेव जा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात भरभराटी येऊ, सुख समृद्धी येऊ आणि तुम्हाला जे जे वांछील ते ते लाहो. ठीक आहे. पसायदानात ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे ना का तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. हे नवीन वर्षी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की इथं असणारे सर्व या वर्षी स्पर्धा परीक्षेत पास होऊन लागो. ठीक आहे. आणि सर आले त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. चलो, थँक्यू सो मच.